कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं डॉक्टर? बरं आहे ना त्यांना? हा, सांगा की काय झालंय? डॉक्टर, इज एनीथिंग सिरियस? डेफिनेटली नॉट। तुमचा पेशंट आता धोक्यातून पूर्णपणे बाहेर आलाय। थोड्या वेळानंतर तुम्ही त्याला भेटू शकता। डॉक्टर, उपकार झालं बघा तुमचं, माझं तात्यांना वाचवलं तुम्ही। उपकार काय म्हणताय, ते आमचं कर्तव्यच आहे। मुळात तुमच्यामुळेच त्यांचा जीव वाचलाय, तुम्ही त्यांना वेळेवर घेऊन आलात। पण मला एक कळत नाही, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू कसे काय पिले? खरं तर खूप रेअर आहे हे। डॉक्टर, ऍक्च्युली ते आधीपासूनच खूप दारू पित होते। दारू चांगली नाही हे जेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की ते दारू नाही पिणार। तो शब्द पाळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असतील, पण असह्य होऊन त्यांना त्यांच्या स्वतःवरचा कंट्रोल सुटला असेल आणि मे बी त्यांनी अल्कोहोलचा ओव्हरडोस घेतला असावा आणि या सगळ्या गोष्टी उद्भवल्या। मग हाच इश्यू आहे, ओव्हरडोस मुळेच हे झालंय। पण योग्य वेळी प्रथमोपचार केल्यामुळेच पेशंट इथवर येईपर्यंत स्टेबल राहिला। अदरवाइज अशा केसेसमध्ये पेशंट जगण्याचे चान्सेस खूप कमी असतात। पण मला सांगा, कुणी केले त्यांच्या प्रथमोपचार? आमच्या तुळजावहिनीनेच केले उपचार। वय तात्यांची अवस्था पाहून आम्ही लयच घाबरलो होतो, पण वहिनीने सगळं शांत राहून केलं आणि आम्हाला पण सावरलं। हा, मग आमची बहिणी आहेच नाही कॉलर। देवर म्हणायचं धनु दीदीला। तुम्ही हे सगळं केलं म्हणजे तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय। तुळजा पण डॉक्टर आहे। ओ, तरीच तुम्ही एवढी छान ट्रीटमेंट दिली। तुमचे वडील खरं तर आज यांच्यामुळे जिवंत आहेत। ऑल द बेस्ट, कीप इट अप। थँक्यू। देवा, असंच आमच्यावर आशीर्वाद राहू देत आणि आमच्या बहिणीवर पण आणि दादावर पण, सगळ्यांवरच ठेव। आता तुम्ही खुश आहे, पण तात्यांना हॉस्पिटलमध्ये आणताना किती वाट लागली होती तुम्हाला माहिती नाही? हा, मग काय, दादा लय धडपडलाय तात्यांसाठी। जीवाचं रान करून तात्यांचा जीव खेचून आणलाय त्यानं। दादा हे गाबड्या, काहीतरी शिक सूर्याकडनं बघ। बापाव किती माया आहे त्याची। लाखात एक पोरगा आहे का कुठे? होय ना, सूर्यादादा सारखं कोणी बनू नाही शकत। आता बघ, तुलाच वाईट जमतंय का? हो, बघतो मी। तुम्ही सगळं सूर्याचंच कौतुक करताय, पण रिक्षाची आयडिया मी दिली होती, मी विसरू नका। माझं पण कौतुक करा की। ए, माझं कौतुक कर, कौतुक कर। मामा, तुमच्या आयडियाला ना आता आमच्याकडे शब्दच नाही। हे बघा, हे हॉस्पिटल आहे, आवाज करू नका इकडं, फक्त इथे दोघेच थांबा आणि बाकीची चला चला। हॉस्पिटल आहे, चला चला चला। हा, चला। मी आणि सूर्या थांबतो, बाकीचे तुम्ही जा। ठीक आहे, आम्ही थांबतो बाहेर, चला। चल पुढे मामा, चल।
आज या दुःखाच्या क्षणी काय बोलाव आणि काय नाही हे आम्हाला समजेनासं झालेले. या कारणासाठी आपण इथं जमलोय, कारण काळीच पिळवटून टाकणार आहे. कारण आज शंकर तात्या आज आपल्यात राहिलं नाही. त्यांच्या मरणामुळं त्यांच्या कुटुंबावरच नाही तर अख्ख्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. बातमी आम्हाला समजली आणि आम्हाला कसं झालं. आमचा जीव कोणतरी काढून घेतल्यागत वाटलं आम्हाला. शंकर तात्या म्हणजे गावातलं एक धडाडीचं व्यक्तिमत्व, लय कर्तबगार माणूस, तितकाच प्रामाणिक माणूस, भला माणूस. आमचं त्यांच्यावर लई प्रेम. म्हणजे काय झालं डॅडी? एवढं खोटं होय? बोलावं लागतं, बोलावं लागतं. चिरंजीव मेलेल्या माणसाबद्दल चांगलंच बोलावं लागतं. शिकाल तुम्ही तर गावकऱ्यांनो शंकर तात्याबद्दल काय सांगायचं आणि किती सांगायचं. आमचे त्यांचे एकदम जिव्हाळ्याचे संबंध. डॅडी, जिवाळा बिवाळा आहे ना एकदम पुस्तकात वाचून बोलल्यासारखं वाटते. असे घनिष्ठ घेऊ का? त्यापेक्षा आहे ना चांगले संबंधच माना की. शब्दाला कसं वजन पाहिजे. म्हणजे आमचं भाषण ऐकून लोकांना कसं असं एकदम असं रडू आलं पाहिजे. आणि आम्ही बी एकदम असं लोण्यापेक्षा बी मऊ काढल्याचं माणूस आहे असं वाटलं पाहिजे. मालक, जेवायला वाढलंय, जेवायला चला. झालं का? शंकराच्या मरणाच्या भाषणाची तयारी करता करता घास घाशाखाली जायचं का आमच्या? शंकर्या माफ कर बाबा, पापी पोटासाठी 2 घास घाशाखाली घालतो आता. पण मी काय म्हणतो चिरंजीव, हे भाषण तुम्हाला ऐकवण्यापेक्षा यांना ऐकवायला पाहिजे. म्हणजे कसे हे बाया माणसं अशी हळवे हळवे शब्द सुचवतात. कुठे शंकराची बहीण तुमची सवत माझी लाडकी, बोलवा दिला. डॅडी ते बोल की. ते बोल बोल बोल. गचकला का? नाही अजून, जिवंत आहे, आयसीयू मध्ये आहे. वाचलाय. वाचला वाचला वाचला. आमची सगळी तयारी वाया घालवली भाड खाऊन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.